सगळ्यांना फायनल मुकाबल्यात अतिशय काटोची टक्कर पाहायला मिळाली आहे. दर्शकांना वाटत होतं की तुमची टीम फायनल मारणार आहे. नेमकी काय करणार होती, कशामुळे तुमची टीम हारली आहे? तुम्हाला 2 नंबरचा क्रमांकाचं बक्षीस मिळालं. काय सांगाल? विषय काय माहिती आहे का, आमची टीम ही ओरिजिनल एक गाव म्हणजे थोडक्यात एक गाव एक संघ असतो, तसं एक बॉम्बेची प्रॉपर्टी टीम होती आमची. ओमकार देसाई सरांनी आणलेली टीम होती आमची. आमच्यात फक्त प्रॉब्लेम काय झाला, सरांना देवगडला जायचं होतं, त्यामुळे आमचे प्लेअर इथनं 5-6 जण गेले, तिकडे निघून गेले खेळायला. त्यामुळे आमच्या तिथं 5-6 जणच प्लेअर त्यांचे राहिले. त्यामुळे आमच्या गावची प्लेअरांनी खेळवली सरांनी, दादांनी सगळी प्लेअर गावची खेळवली, म्हणजे गावातली लोकलची पोरं खेळवली. थोडक्यात काय ऐकॉन वगैरे असं काय त्यांनी असं काय खेळवलं नाही. सांगा तात्पर्य काय, दुसरी गोष्ट 17, 18, 16, 14, 15 वर्षाची पोरं घेऊन खेळलेली टीम आहे. सागर, तू काय सांगशील? तू काय सांगशील की प्रत्येकाला अपेक्षा होती की सागर थोर त्यांची टीम नक्की जिंकणार आणि ते विजय पदक घेणार. नेमकं काय झालं, कशामुळे टीम हारली? ओमकार सरांची मॅच असल्यामुळे ओमकार सर तिकडे बाहेर गेले, त्यामुळे आम्हाला पोरं सगळे आपले एक यंग पोरं आम्ही खेळलो. दादा, तुम्ही काय सांगाल सागर दादाच्या टीम बद्दल? आमची यंग टीम सगळी खेळलेली आहे. असलं बाहेर यंग टीम आमची सगळी खेळलेली आहे, त्यामुळे आम्हाला बरं वाटतंय. दुसरं हे भेटू दे, पण आम्ही खेळलो, आम्हाला चांगलं वाटलं. पुढच्या वर्षी अजून ताकदीने येऊ आणि पुढच्या वेळी फायनल नक्कीच खेळून फायनल घेऊन जाऊ. सर एक मिनिट, आम्ही बक्षीसाठी नाही खेळलो. आम्ही बक्षीस किंवा कॅसेट नाही खेळलो, काय नावासाठी खेळलोय. फक्त आम्ही सागरदादांच्या नावासाठी खेळलोय. ओमकार देसाई हे ब्रँड आहे. काय ती पहिल्या 40 डिपेंड केल्या त्यांनी, 15, 14, 16 वर्षाच्या पोरांनी. आज तुम्ही एवढे स्टार क्रिकेटर बघताय, तर तुम्ही भरपूर स्टार बघताय, सगळी स्टार खेळल्यात. त्यांच्यापेक्षा कमी वयाची पोरांनी खेळून आज आम्ही फायनल पर्यंत पोहोचलो. आणि आज आम्ही फायनल होतो. आज आम्ही हारलो नाही. हा लय मोठा गैरसमज आहे लोकांचा. आम्ही हारलो नाही. आमच्यातले म्हणजे ओमकार सर गेले, म्हणजे आमची जी मॅन पॉवर होती सगळी आणि पुढच्या वेळेला 100% आम्ही फायनल मारणार. सागर दादा, सागर थोरात, SP. धन्यवाद.